तर गुड मॉर्निंग मित्रांनो, लेकाच्या सकाळी सकाळी मोसम पाहिला तर बहुत भयानक होता रे म्हटलं. उन्हाळ्यात बी पाऊस येतो रे म्हटलं. मग हा अंघोळ धुवायला गेला. मग आम्ही निघालो आपल्या मंदिरसाठी. तर गजानन मंदिरचे दर्शन घेणं चांगली गोष्ट आहे. तर मग गजानन मंदिरचे दर्शन घेतले, सगळ्या भगवानचे पण दर्शन घेतले. मग आलो आपण आपल्या घरी. घरी आल्यावर लेकाच्या इथं पवनभाऊ बसला होता नाही का. पवनभाऊने थोडा भोपायला उपायला मारले. मग क्रिस भाऊ आपल्या घरी जात होता, लेकाच्या जड लढत होता, मी नाही जात. मग आला वापस पवनभाऊच्या घरी. म्हटलं घरी जा, तुझी मम्मी आम्हाला सोडन रे म्हटलं. मग नाही का इथं जेटायला लागला होता. मग हा भाऊचा मेसेज आला. म्हटलं असेच सपोर्ट करत राहा, मग कसं आम्हाला खूप चांगलं वाटतं. म्हटलं तुमच्या सपोर्टनं आपण समोर चाललो. मग आलो आपण आपल्या कारकडे. पवनभाऊनं कारवर पुसून टाकली. मग आता आपण चाललो आईला दवाखान्यात घ्यायला, म्हणजे दवाखान्यात सोडायला नाही का. आईची थोडी तब्येत बरी नव्हती, तर मग आईला आपण दवाखान्यात घेऊन चाललो. आईला घेतलं आता आपण निघलो आता दवाखान्यासाठी नाही का. आता दवाखान्यात पोहोचलो आपण एक नंबर नाही का. मग तिकडून बी आपण निघालो आपल्या घरासाठी. लेकाच्या पवनभाऊ गाडी चालवत होता. बहुत धचके देतो रे म्हटलं पवनभाऊ, थोडा आरामीत चालू रे म्हटलं. बहुत धचके लागतं रे म्हटलं. बहुत भयानक चालवते रे म्हटलं पवनभाऊ गाडी नाही का, एक नंबर. आम्ही पोहोचलो आईच्या घरी. आईला सोडलं उडलं. मग आम्ही चाललो आता आपल्या घरी नाही का. एकाची बहुत ऊन होती रे म्हटलं. नागपूरची बहुत खतरनाक आहे रे म्हटलं नाही का. मग आम्ही पोहोचलो आपल्या घरी. एकाच्या बहुत जोराने दरवाजा लावला नाही का. मग मी का म्हणतो मित्रांनो, एकाच्या आम्ही घरी तर पोहोचलो तर जय श्री महाकाल मित्रांनो.